नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर घेऊन आलो सरकारी नोकरीची एक नवीन जाहिरात। तर मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील सफाईगार म्हणजे स्वीपर या संवर्गाची रिक्त असलेली 7 पदे परमनंट पद्धतीने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महत्वाची गोष्ट सांगायची तर सफाईगार या परमनंट पदाकरता फक्त 4थी पास असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहेत आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला कमीत कमी 32,000 रुपये पगार येथे मिळणार आहे। तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 16/3/2025 ते दिनांक 1/4/2025 पर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने माननीय प्रबंधक मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय महापालिका मार्ग एस्प्लेनेड मुंबई 400001 येथे नोंदणीकृत डाकीद्वारे किंवा स्पीड पोस्टवर पाठवायचे आहेत। सफाईगार पदाकरता अर्जाचा जो फॉर्मॅट ठरवून दिलेला आहे त्याच फॉर्मॅट मध्ये उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे। दिनांक 1/4/2025 नंतर आणि विहित नमुन्यात न केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। तसेच बाय हँड द्वारे कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाही, ज्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। सदर जाहिराती करता जो अर्ज भरून तुम्हाला सादर करायचा आहे त्या अर्जाची पीडीएफ फाईल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे। सदर रिक्रुटमेंट मध्ये सफाईगार या संवर्गाच्या पदांकरताची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, वेतन, त्यानंतर अर्ज सादर करण्याची पद्धत आणि परीक्षेचे स्वरूप हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर येऊ आजच्या व्हिडिओकडे। तर सफाईगार या पदाकरिता शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे ते आपण बघू। तर उमेदवार हा कमीत कमी 4थी पास असायला हवा आणि त्याला मातृभाषा वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। येथे जर उमेदवार 4थी पेक्षा जास्त शिकलेले असले तरी काही प्रॉब्लेम नसणार आहे। यानंतर सफाईगार या पदाकरिता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू। तर सर्वसाधारण म्हणजेच खुला प्रवर्गातील उमेदवारांचे वय हे 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे। यानंतर सफाईगार या पदाची वेतन श्रेणी आपण बघू। म्हणजेच या पदाचा तुम्हाला सुरुवातीला पगार किती मिळणार आहे तुमच्या लक्षात येईल। तर 7व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर S1 या वेतन संरचनेत वेतन रुपये 15,000 ते 47,600 व नियमानुसार इतर देय भत्ते अशी सफाईगार पदाची वेतन श्रेणी आहे। म्हणजेच तुम्हाला कमीत कमी 32,000 रुपये पगार येथे मिळणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जो अर्ज सादर करणार आहात त्यासोबत तुम्ही जी प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सादर करणार आहात त्यांच्या प्रती तुम्हाला नोटरी मार्फत प्रमाणित करून घेऊन त्या प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत। यानंतर तुम्ही जो अर्ज सादर करणार आहात त्या अर्जाच्या बंद पाकिटावर वरती सफाईगार पदासाठी अर्ज असे लिहायचे आहे। सफाईगार पदासाठी अर्ज हे जरी तुम्ही लिहिले नाही तरी तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, हे लक्षात घ्या। उमेदवारांनी अर्ज करताना त्यांचा अलीकडच्या काळातील काढलेला पासपोर्ट आकाराचा कलर फोटो अर्जावर सांगितलेल्या ठिकाणी चिटकवून त्यावर स्वतःची स्वाक्षरी करायची आहे। त्यानंतर 2 सन्माननीय व्यक्तींच्या जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करायचे आहेत। त्यानंतर अर्जासोबत प्रपत्र घोषणापत्र आणि प्रतिष्ठित व्यक्तीचे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र जोडायचे आहे। तसेच एक अतिरिक्त लिफाफा 10 रुपयांचे पोस्टाचे तिकीट चिटकवून जोडायचे आहे। सफाईगार पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे सुदृढ शरीर यष्टी आणि पदाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे। त्यांना स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। यानंतर सफाईगार पदाच्या परीक्षेचे स्वरूप आपण बघू। तर सफाईगार पदासाठी अल्पसूचित नमूद उमेदवारांची 20 गुणांची चापल्य व साफसफाई कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोर गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल। यानंतर उमेदवारांची 20 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल।
तर मित्रांनो, आपण सफाईगार पदाची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्ज कसा सादर करायचा आहे, तसेच परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहेत या सर्व गोष्टी बघितल्या। या व्यतिरिक्त तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही त्या कमेंट मध्ये विचारू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।